तुषार आपटेने स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे। तुषार आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधला आरोपी आहे। बदलापूर नगर परिषदेमध्ये भाजपने स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती केलेली होती। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामधला आरोपी तुषार आपटेनं बदलापूर नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदाचा राजीनामा दिलाय। तुषार आपटेची भाजपने स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती केली होती। स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा देत आहे। शाळेचा, आदर्श विद्यापीठ संस्थेचा आणि भारतीय जनता पार्टीचा त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होण्याकरता मी हा राजीनामा त्यांना देत आहे। बदलापूर शहरामध्ये तुषार आपटेला शुभेच्छा देणारे भले मोठे बॅनरही झळकले होते, पण विरोधकांनी आपटेच्या नियुक्तीवर आक्षेप घेत भाजपला घेरायला सुरुवात केली होती। हे बदलापूरच्या त्या प्रकरणातील सहआरोपी स्वीकृत नगरसेवक तुषार आपटेंना भाजपाकडून नगरसेवक पद, म्हणजे ज्या बदलापूरमध्ये त्या चिमुकलीवरती अत्याचार झाले त्याच्यात तो अक्षय शिंदे तो काही बोलू नये म्हणून त्याचा एन्काउंटर केला, अशी आता या बातमीवरून त्याला पुष्टी मिळते। कारण तो जर जिवंत राहिला असता आणि तो बोलला असता तर तुषार आपटे तुरुंगात गेला असता कदाचित। तर हे काय, हे सत्तेसाठी एवढं विकृत खेळ तर आम्ही नाही ना करत। म्हणजे तुम्ही त्या विकृताला स्वीकृत करता, विकृतीला स्वीकृती आहे तुमची ना, त्याच्यावर योग्य कारवाई होईल। जे काही नियमात कारवाई त्या कुणी पक्षाचा राहो, भाजपाचा राहो, काँग्रेसचा राहो, राष्ट्रवादीचा राहो, ज्यांनी चूक केली जीवनात त्याच्यावर कारवाई होत असतं आणि निष्पक्षपणे कारवाई होईल, काही चिंता करायची गरज नाही। तुषार आपटेच्या नियुक्तीवर मनसेनं आंदोलन उभं करण्याचा इशारा दिला होता, पण अखेर वादानंतर तुषार आपटेनं स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिलाय। भारतीय जनता पक्षाला विनंती आहे की ताबडतोब त्याला नगरसेवक पदावर हटवावं, नाहीतर तुमची गाठ ही आमच्याशी आहे। जर आपटेंच्या बाबतीत निर्णय बदलला गेला नाही तर बदलापूरमध्ये एक महामोर्चाचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं केलं जाईल। मी देखील ती बातमी वाचली आणि त्याच्यामध्ये असं का करण्यात आलं मला माहिती नाही, पण त्याचा प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत। आमचा स्वीकृत नगरसेवक तो नाहीये। पुणेकरांसाठी दोन्ही राष्ट्रवादींचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि यावेळेला अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर आले होते। या जाहीरनाम्याच्या नंतर सुप्रिया सुळेंना दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी तुम्हाला जो अर्थ घ्यायचा आहे तो घ्या असं वक्तव्य केलं, तर अजितदादांनी थांबा आणि पहा असं उत्तर दिलंय। आज तुम्ही दोघेजण एकत्र व्यासपीठावरती पाहायला मिळालात। पवार साहेबांचा सुद्धा फोटो होता। ताई आणि दादा मनाने एकत्र आलेले आहेत की पुण्यामध्ये झालेली आघाडी ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे, नक्की म्हणायचं का? तुम्हाला जे वाटेल त्याचा अर्थ तुम्ही काढा। प्रश्न, ताई आणि दादा आता एकत्र आलेले पाहायला मिळत आहे। असाच ताई आणि दादांचा प्रवास इथून पुढच्या निवडणुकांमध्ये देखील एकत्र पाहायला मिळणार आहेत। थांबा आणि पहा। कॅम्पेन फॉर म्युनिसिपल कॉर्पोरेशन दादा गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पुण्यात ठाण मांडून आहे। रॅल्या झाल्या, सभा झाल्या, तुम्ही कुठेतरी मागे पडलात असं वाटतं का? 9 ते 2 ते 3 दिवस प्रचाराला उरले, दादा पळत होते सगळ्यापासून, तुम्ही दिसला नाही। तिनं मला सांगितलं, दादा तू मोठा भाऊ आहेस, तू पळायचं, मी तुझ्या मागे आहेच। दोन राष्ट्रवादी मनाने एकत्र आलेले आहेत की ही पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे, नक्की काय म्हणायचं? मला असं वाटतं दोन राष्ट्रवादी मनानं एकत्र आल्या नसत्या तर तुम्हाला स्टेजवर इथे एकत्र दिसल्या नसत्या, एकत्र मॅनिफेस्टो रिलीज झाला नसता, स्वतः आदरणीय दादा आणि ताई दिसले नसते मॅनिफेस्टोवर, तुम्ही आदरणीय पवार साहेबांचा आणि दादांचा फोटो बघता। तेव्हा पुणेकरांच्या, पिंपरी चिंचवडकरांच्या हिताच्या दृष्टीनं जो काही निर्णय घेतलेला आहे हा दोन राष्ट्रवादींनी एकत्रित मनापासून घेतलेला निर्णय हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल। भविष्यात सुद्धा दोन राष्ट्रवादी एकत्र पाहायला मिळतील की एकच राष्ट्रवादी? अजून तरी मी फक्त अभिनय करतो, थोडाफार राजकारणात हे करतो, अजून भविष्यवेत्ता झालेलो नाहीये।